विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागील वेळेस आपण पायथागोरस थेरम या चॅप्टरचा स्टडी करत होतो. त्यातील काही सम आपण सॉल्व केले होते. त्यानंतर पुढील काही सम जे आहेत ते आता आपण सॉल्व करणार आहोत. फाइव अपॉन 39 हा जो सम आहे तो आपण बघूया. फिगर ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन मी रीड करतो. For finding AB and BC with the help of information given in figure, complete following activity. या फिगरमध्ये काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. ही फिगर दिली. यामध्ये हे इक्वलची साईन बघा AB आणि BC वरती आणि AC ची व्हॅल्यू दिली √8 आणि मग ही ॲक्टिव्हिटी आपल्याला आता कंप्लीट करायची आहे. AB इक्वल टू BC, AB इक्वल टू BC हे दिलेले आहे. यावरती इक्वलच्या साईन पण केलेले आहे आणि हे इक्वल झाल्यामुळे हे जे अँगल आहेत हे अँगल तुमचे कॉन्ग्रंट होणार आहे. हे अँगल कॉन्ग्रंट झाल्यामुळे हा 45 आणि हा 45 येणार आहे, कारण हा 90चा अँगल आहे. हे 45 चे अँगल झाले, त्यामुळे ह्या साईड इक्वल झाल्यात. AB इक्वल टू BC, साइड ऑपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल. हे कॉन्ग्रंट अँगल झाले, त्याच्या ऑपोजिट या साइड आहे. हा अँगल 45 आहे. देअरफॉर अँगल BAC इक्वल टू 45 डिग्री. अँगल ACB इक्वल टू तो पण 45 होणार आहे. आणि मग हा जो ट्रँगल आहे हा 45 90चा ट्रँगल झाला आहे. आणि मग यामध्ये कॉन्ग्रंट साइड ज्या असतात म्हणजे AB आणि BC या हायपोटेन्यूजच्या 1/√2 असतात. म्हणजे AB इक्वल टू BC इक्वल टू 1/√2 AC. ACच्या 1/√2 या इक्वल साइड असतात कॉन्ग्रंट साइड. हा थेरम आपण बघितलेला आहे 45 90चा. 1/√2 इंटू AC ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला √8 आणि मग √8 चे फॅक्टर आपण पाडणार आहोत. फॅक्टर अशा प्रकारे पाडायचे का एकाचं स्क्वेअर रूट मिळालं पाहिजे, एकाचं स्क्वेअर रूट निघायला नको. मग 8 चे फॅक्टर तुम्हाला मिळाले 4 × 2, 4 2 जा 8. 2 चा स्क्वेअर रूट 4 चा स्क्वेअर रूट आलं 2, 2 चा स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे √2. नंतर हे √2 कॅन्सल झाले म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू मिळाली 2. या ठिकाणी ही स्टेप जी आहे ती स्टेप तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेली नाही. मी ही स्टेप वाढवली. ही स्टेप वाढवल्यामुळे तुम्हाला समजायला सोपं गेलं. पेपरमध्ये ही स्टेप तुम्ही वाढवा नका वाढवू काय अडचण नाही. तुम्हाला समजावं म्हणून ही स्टेप मी वाढवलेली आहे. पेपरमध्ये तुम्ही वाढवून दिलं तरी काय अडचण नाही. इथे 1 2 3 4 5 आणि 6 बॉक्स आहेत. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्सला ते विचारू शकतात. इच बॉक्सला हाफ मार्क राहणार आहे. किंवा हाच क्वेश्चन तुम्हाला तो 2 मार्क्सला पण विचारू शकतात. त्यावेळेस तुम्हाला ते 4 बॉक्स देतील. नेक्स्ट क्वेश्चन 2/38. क्वेश्चन मी रीड करतो बघा. अँगल MNP इक्वल टू 90 डिग्री. फिगर ड्रॉ केलेली आहे. सेक NQ परपेंडिक्युलर सेक MP. MQ इक्वल टू 9, QB इक्वल टू 4. फाइंड NQ. हा एक ट्रायंगल तुम्हाला दिला आहे MNP. यामध्ये अँगल MNP 90चा आहे. NQ परपेंडिक्युलर काढलाय MP वरती. MQ ची व्हॅल्यू 9 आहे, QP ची व्हॅल्यू 4 आहे आणि तुम्हाला NQ ची व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगलच्या हायपोटेन्यूज वरती आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. आणि असं जर असेल तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आपण इथे यूज करू शकतो. इन ट्रायंगल MNP अँगल MNP इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री त्यांनी दिलेलं आहे. सेक NQ परपेंडिक्युलर सेक MP. सेक NQ परपेंडिक्युलर सेक MP. रिझन त्याला आपण दिलंय गिवन. देअरफॉर NQ स्क्वेअर इक्वल टू MQ इंटू QP. हा आपला आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. तो आपण इथे यूज केला. म्हणजे NQ स्क्वेअर इक्वल टू MQ इंटू QP. MQ ची व्हॅल्यू आहे 9 इंटू QP ची व्हॅल्यू आहे 4. 9 4 जा 36. NQ स्क्वेअर इक्वल टू 36 आला. आता आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स, दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट घ्यायचंय. NQ स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं NQ.
आणि 36चं स्क्वेअर रूट आलं 6. अशा प्रकारे आपल्याला NQ ची व्हॅल्यू मिळाली 6. 2 मार्क्सचा हा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला ते विचारू शकतात. देन नेक्स्ट क्वेश्चन 3/38. क्वेश्चन मी रीड करतो बघा. इन फिगर अँगल QPR इक्वल टू 90 डिग्री. ही फिगर ड्रॉ केली. अँगल QPR इक्वल टू 90 डिग्री. सेक PM परपेंडिक्युलर सेक QR. सेक PM परपेंडिक्युलर सेक QR. हा परपेंडिक्युलर दिलाय क्वेश्चन मध्ये, पण इथे परपेंडिक्युलरचं साइन दिलेलं नाहीये, पण तो परपेंडिक्युलर आहे लक्षात घ्यायचे. Q'(M')R. Q'(M')R. PM इक्वल टू 10. QM इक्वल टू 8. फाइंड QR. हा QR तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले आहे त्यांनी. QM तुम्हाला 8 दिलेला आहे. जर तुम्ही MR फाइंड आउट केला तर तुम्हाला QR मिळेल. या दोघांची तुम्हाला सम करावे लागेल, ॲडिशन करावे लागेल. इन ट्रायंगल PQR. हा PM परपेंडिक्युलर आहे QR वरती, हे तुम्हाला क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलेले आहे. देअरफॉर इन ट्रायंगल PQR अँगल QPR इक्वल टू 90 डिग्री. सेक PM परपेंडिक्युलर सेक QR गिवन. क्वेश्चन मध्ये त्यांनी ते दिलेले आहे. आणि मग हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि याच्या हायपोटेन्यूज वरती आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर जॉमेट्रिक थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आपण यूज करू शकतो. म्हणजे हा परपेंडिक्युलरचा स्क्वेअर करायचा इक्वल टू हा पार्ट इंटू हा पार्ट, म्हणजे PM स्क्वेअर इक्वल टू QM इंटू MR. PM स्क्वेअर इक्वल टू QM इंटू MR थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. PM ची व्हॅल्यू आहे 10. 10चा स्क्वेअर इक्वल टू QM ची व्हॅल्यू आहे 8 इंटू तसेच MR तसाच. 10चा स्क्वेअर आला 100. 100 इक्वल टू 8 इंटू MR. 8 तिकडे कॅरी केले आपण, इथे मल्टिप्लाय झाले, इकडे डिवाइड होणार आहे, म्हणजे 100/8 इक्वल टू MR. देअरफॉर MR इक्वल टू 8 ने 100 ला डिवाइड केलं का 12.5 येतात. आता MR तुम्हाला मिळालाय आणि त्यावरून तुम्हाला आता QR काढायचा आहे. इथे दिलंय बघा Q'(M')R. Q'(M')R. देअरफॉर QR इक्वल टू QM प्लस MR. QR इक्वल टू QM प्लस MR. QM ची व्हॅल्यू आपल्याकडे 8 आहे. MR ची व्हॅल्यू आपण 12.5 काढलेली आहे. 8 आणि 12.5 यांची आपल्याला ॲडिशन करायची आणि मग QR ची व्हॅल्यू येते तुम्हाला 20.5. बऱ्याच वेळा ही सम करताना आपल्याकडे मिस्टेक होते. तर 8 म्हणजे 8.0 आणि 12.5 आहेच. पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचे आणि इकडची ॲडिशन इकडे, तिकडची तिकडे. 5 + 0, 5 + 0 आले 5 आणि 12 + 8 आले 20, म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू मिळाली 20.5. देअरफॉर QR इक्वल टू 20.5. नेक्स्ट क्वेश्चन 7/39. क्वेश्चन मी रीड करतो, फिगर मी ड्रॉ केलेली. अँगल DFE इक्वल टू 90 डिग्री. FG परपेंडिक्युलर ED. GD इक्वल टू 8. FG इक्वल टू 12. फाइंड EG, FD अँड EF. बघा, हा एक ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे DFE. या ट्रायंगलमध्ये अँगल DFE इक्वल टू 90 डिग्री आहे. FG परपेंडिक्युलर ED दिलेला आहे. FG 12 दिलाय, GD 8 दिले आणि तुम्हाला त्यांनी विचारलंय फाइंड EG, FD अँड EF. 3 व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. हा 90चा अँगल आहे आणि इथून यावरती हा परपेंडिक्युलर काढला बघा हायपोटेन्यूज वरती, म्हणजे आपण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन यूज करू शकतो. आणि मग आपल्याला काय द्यावं लागेल, इन ट्रायंगल DFE अँगल DFE इक्वल टू 90 डिग्री. FG परपेंडिक्युलर ED. बघा, इन ट्रायंगल DFE अँगल DFE इक्वल टू 90 डिग्री. FG परपेंडिक्युलर ED गिवन. देअरफॉर FG चा स्क्वेअर इक्वल टू EG इंटू GD. FG स्क्वेअर इक्वल टू EG इंटू GD थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता व्हॅल्यू पुट करा. FG ची व्हॅल्यू आहे 12. 12 चा स्क्वेअर इक्वल टू EG इंटू 8. 12 चा स्क्वेअर आला 144 इक्वल टू EG इंटू 8. 8 इकडे येऊन डिवाइड होणार आहे, म्हणजे 144/8 इक्वल टू EG. 8 ने 144 ला डिवाइड करा, तुम्हाला आन्सर मिळतं 18. म्हणजे EG इक्वल टू तुम्हाला 18 ही व्हॅल्यू मिळाली. म्हणजे फर्स्ट पार्ट जो आहे EG तो आपण फाइंड आउट केला, तो मिळाला आपल्याला 18.
देन नेक्स्ट पार्ट सेकंड पार्ट समजण्यासाठी मी यातील ही छोटीशी फिगर बाजूला ड्रॉ केलेली बघा. DEF हा ट्रायंगल मी बाजूला काढला इथे. DGF हा ट्रायंगल बाजूला काढलाय. DGF या ट्रायंगलमध्ये ही व्हॅल्यू आहे 12, ही व्हॅल्यू आहे 8 आणि हा अँगल आहे 90चा. म्हणजे 90च्या अपोजिट साईड झाली ही FD. त्याला आपण म्हणणार हायपोटेन्यूज. म्हणजे या ठिकाणी आपण पायथागोरस थिअरम यूज करू शकतो. म्हणजे FDचा स्क्वेअर इक्वल टू FG स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर इन ट्रायंगल DGF अँगल DGF इक्वल टू 90 डिग्री. देन FD स्क्वेअर इक्वल टू FG स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर याला आपण म्हणतो पायथागोरस थिअरम. व्हॅल्यू पुट करूया. FG ची व्हॅल्यू आहे 12चा स्क्वेअर प्लस GD ची व्हॅल्यू आहे 8चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर आला 144, 8चा स्क्वेअर आला 64. या दोघांची ॲडिशन केली 208 आली. हा झाला FDचा स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. FDचा स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट आला FD. 208 याचं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे आपण स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये लिहिणार 208. आता 208चे असे फॅक्टर पाडायचे की त्याच्यामध्ये एका फॅक्टरचं स्क्वेअर रूट निघायला पाहिजे आणि दुसऱ्या फॅक्टरचं स्क्वेअर रूट निघायला नको. मग आता 208चे इथे मी फॅक्टर पाडलेत बघा. 2 1 जा 2, 2 0 जा 0, 2 4 जा 8. पुन्हा 2 ने डिवाइड होतं बघा. 2 5 जा 10, 2 2 जा 4. पुन्हा 2 ने डिवाइड होतं. 2 2 जा 1, 1 इथे 2 2 जा 4, 1 नाही 2 2 जा 4. इथे 1 रिमाइंडर राहिला 12 झाला. 2 6 जा 12. पुन्हा 2 ने डिवाइड केलं. 2 1 जा 2, 2 3 जा 6. आता 13 कोणाच्याही टेबलमध्ये नाही आहे म्हणजे 13 1 जा 13. आता सेम फॅक्टर जे आहेत त्यांच्या पेअर करायच्या. ही एक पेअर झाली, ही एक पेअर झाली. याला पेअर नाही आहे त्याच्यामुळे 2 2 जा 4, 4 2 जा 8 आणि 8 2 जा 16. म्हणजे याचे फॅक्टर मिळाले आपल्याला 16 × 13. 16 × 13. आता 16चं स्क्वेअर रूट मिळालं 4, 13चं मिळत नाही म्हणजे √13. अशा प्रकारे ह्या FDची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 4√13. देन थर्ड क्वेश्चन. हा ट्रायंगल खालचा ट्रायंगल मी घेतो बघा. FGE हा ट्रायंगल FGE. इकडे फिगर ड्रॉ केली बघा मी वेगळी. ही व्हॅल्यू आहे 18, ही व्हॅल्यू आहे 12. हा राईट अँगल आहे म्हणजे याच्या अपोजिट साईड झाला हा हायपोटेन्यूज. म्हणजे पुन्हा आपण पायथागोरस थिअरम इथे यूज करू शकतो. म्हणजे ट्रायंगल EGF इन ट्रायंगल EGF अँगल EGF इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर EFचा स्क्वेअर इक्वल टू EGचा स्क्वेअर प्लस FGचा स्क्वेअर. EG स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर याला रिझन आलं पायथागोरस थिअरम. व्हॅल्यू पुट करा. EGची व्हॅल्यू आहे 18, 18चा स्क्वेअर प्लस 12चा स्क्वेअर. 18चा स्क्वेअर 324, 12चा स्क्वेअर 144. दोघांची सम करा. या दोघांची सम जर आपण केली तर ती येते 468. पुन्हा पहिल्याप्रमाणे टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स. EFच्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं EF. 468 हा कोणाचा स्क्वेअर नाही आहे म्हणजे आपण लिहिणार √468. पुन्हा आता याचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. ज्याप्रमाणे फॅक्टर तुम्ही पाडा ते फॅक्टर तुम्हाला मिळतात 36 × 13. 36चं स्क्वेअर रूट आलं 6, 13चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे √13. अशा प्रकारे EFची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 6√13. नेक्स्ट सम 5/44. क्वेश्चन मी रीड करतो. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पाहायचं आहे. फाइंड द लेंथ of the side and perimeter of an equilateral triangle whose height is √3 सेमी. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि त्याची हाईट तुम्हाला दिली √3 सेमी आणि तुम्हाला विचारलंय त्याची साईड आणि पेरिमीटर काढायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. फर्स्ट पार्ट, हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इक्वल टू √3/2 इंटू साईड. हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इक्वल टू √3/2 इंटू साईड. ट्रायंगलची हाईट तुम्हाला दिलेली √3 इक्वल टू √3/2 इंटू साईड. आता हे
दोन्ही नंबर इकडे येऊन यायचे. 2 इथे डिवाइड केले, इकडे येऊन मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे 2 इंटू √3, हे 2 इकडे न्यूमरेटरला आहेत, ते इकडे डिनॉमिनेटरला जातील. म्हणजे 2√3 अपॉन √3 इक्वल टू साईड. √3 कॅन्सल झाले. देअरफॉर साईड इक्वल टू 2 सेंटीमीटर. देअरफॉर द लेंथ ऑफ अ साईड ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 2 सेंटीमीटर. म्हणजे तो जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्याची साईड 2 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर आपल्याला पेरिमीटर काढायला सांगितली. सेकंड पार्ट, पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इक्वल टू 3 इंटू साईड. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या 3 साईड इक्वल असतात, त्याच्यामुळे त्याची पेरिमीटर इक्वल टू 3 इंटू साईड. 3 इंटू साईड आपल्याला मिळालेले 2 सेंटीमीटर. 3 2 जा 6. देअरफॉर द पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर. अशा प्रकारे त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची पेरिमीटर आपल्याला 6 सेंटीमीटर मिळते. देन नेक्स्ट क्वेश्चन 4/39. इथे फिगर मी ड्रॉ केलेली, क्वेश्चन मी रीड करतो. सी फिगर, फाइंड RP अँड PS युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल PSR. हा ट्रायंगल PSR आहे, यामध्ये हा अँगल 30 दिलाय, ही SR साईड 6 दिलेली आहे आणि त्यावरून तुम्हाला RP आणि PS यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. आता हा अँगल 30चा आहे, हा अँगल 90चा आहे, म्हणजे हा अँगल तुमचा 60चा येणार आहे. इन ट्रायंगल PSR, अँगल PSR इक्वल टू 90 डिग्री, अँगल P इक्वल टू 30 डिग्री. देअरफॉर अँगल R इक्वल टू 60 डिग्री. रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल, हा ट्रायंगलचा रिमेनिंग अँगल आहे. देअरफॉर ट्रायंगल PSR इज 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे हा 30चा, 60चा आणि 90चा ट्रायंगल आहे. मग 30-60 डिग्रीचा जो ट्रायंगल आहे त्याचा थेरम आपण यूज करू शकतो. बाय द थेरम ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. हा थेरम आपल्याला काय सांगतो, तर 30 डिग्रीच्या अपोजिट साईड म्हणजे SR ही हायपोटेन्यूज म्हणजे RP च्या हाफ असते. म्हणजे अपोजिट साईड आली तुमची SR इक्वल टू 1/2 RP, साईड अपोजिट टू 30 डिग्री. SR ची व्हॅल्यू आपल्याकडे 6 आहे, 6 इक्वल टू 1/2 RP. हे 2 तिकडे येऊन जा, म्हणजे तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे 6 इंटू T इक्वल टू RP. देअरफॉर RP इक्वल टू 12, म्हणजे RP ची व्हॅल्यू तुम्हाला 12 मिळाली. सिमिलरली सेकंड पार्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो PS. PS म्हणजे अपोजिट साईड आली, हा अँगल आला 60 तुमचा बघा, 60च्या अपोजिट साईड आहे आणि ती हायपोटेन्यूजच्या √3/2 असते. म्हणजे PS इक्वल टू √3/2 RP, साईड अपोजिट टू 60 डिग्री. √3/2 इंटू RP ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 12 आणि 2 6 जा 12, याचा अर्थ PS इक्वल टू 6√3. अशा प्रकारे या PS ची व्हॅल्यू तुम्हाला 6√3 मिळते. तुम्हाला एक अँगल 30चा दिलाय, SR साईड 6 दिलेली आहे, 90चा एक अँगल दिलाय आणि त्यावरून तुम्हाला हा 30, 60, 90चा ट्रायंगल येतो आणि तो थेरम तुम्ही यूज करून या दोन व्हॅल्यू आपण मिळवू शकतो.